गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आज आपण पाहणार आहोत की आपल्या आयुष्यामध्ये एवढी संकटे येतात ना, पण जर तुम्ही आमच्यासोबत जोडून राहिलात, भगवंतासोबत जर तुम्ही सोबत राहिलात ना, तर तुमचं सर्व दुःख नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही। तुमचं आयुष्य जगायला एवढं सोपं होईल ना। जरी तुमच्या जीवनामध्ये दुःख जरी आले ना, ते एखाद्या सहज दुःखांपैकी असेल। एखाद्या सहज बघा, एखादं संकट येतं ना, इकडं येतं आणि तिकडून जातं, असं पळून जातं ना, तसं तुमच्या जीवनामध्ये दुःख येईल। पण जेव्हा सुख येईल ना, तेव्हा भलं मोठं येऊन जाईल। असं जीवन कोणाला बरं आवडणार नाही। म्हणून एकदा तुम्ही आमच्याशी जोडलात ना, तर तुम्हाला आयुष्यभर इथे राहायचं आहे आणि आयुष्यभर या श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे। म्हणून जीवन फक्त हे रात्रदिवस सुखदुःख यश अपयश यांचा खेळ आहे का बरं? अजिबात नाही। तो एक खोल अनुभवांचा प्रवास आहे। या प्रवासामध्ये प्रत्येक माणूस काही शिकतो ना, काही गमावतो आणि काही गोष्टी आयुष्यभरासाठी मनामध्ये साठवून ठेवतो। या सगळ्या अनुभवातून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते ना, आपण कोणासोबत काय शेअर करायचं आणि किती शेअर करायचं। पण आपण जर कोणाबरोबर काही सांगायला गेलं ना, तर विश्वासाचा मनुष्य राहिला आहे का बरं? म्हणजे आपलं जो भलं करेल असा मनुष्य तुमच्या नजरेमध्ये दिसतो का बरं? आजपर्यंत आपल्याला ज्यांनी फसवलं ना, त्यांच्यावर आपण अफाट विश्वास ठेवलेला होता। आजपर्यंत आपल्याला वाटलं त्यांच्याशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरं कोणी नाही। पण आता तुम्हाला सत्यता मिळालेली आहे ना, सर्वात मोठी तुमची जी चूक होती ना, म्हणजे या आयुष्यामध्ये आपल्या जवळचा जर कोणी असेल ना, तर तो भगवंतच आहे ना। आपला आनंद आहे ना, असा असतो की तो आपण कोणासोबत सहजपणे वाटू शकतो। जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्या सगळ्यांनाच त्यात सहभागी करून घ्यावंसं वाटतं। कारण आनंद वाटला ना की तो वाढतच असतो ना। ते आपण अनेकदा अनुभवलं आहे। एखादी छोटीशी गोष्ट, जसं एखादं यश असेल, एखादा चांगला दिवस असेल किंवा एखाद्याचं हसू असेल, हे सुद्धा आपण मित्र कुटुंब किंवा ओळखीच्या लोकांसोबत शेअर करतो ना, आणि ते योग्यच आहे। पण दुःखाचं तसं नसतं ना। दुःख वेदना मनातील जखमा या खूप नाजूक असतात ना, त्या प्रत्येकाला सांगण्यासारख्या नसतात। समर्थ सांगतात ना, कारण प्रत्येकाजवळ आपल्याला समजून घेईलच असं नाही नसतं ना। काही लोक फक्त ऐकतात पण मनापासून समजून घेत नाही। काही जण तुमच्या वेदनेला हलकं समजतात, तर काही जण त्या वेदनेचा वापर तुमच्या मनाविरुद्ध सुद्धा करतात। म्हणूनच आपल्या मनातील खोल जखमा असतील, आपले खरे दुःख असतील, हे फक्त त्या व्यक्तीजवळ उघड करावं जी खरंच विश्वासू आहे ना, जी तुमचं ऐकते, तुम्हाला समजून घेते आणि तुमच्या कोणत्याही गोष्टीवर न्याय करत नाही। म्हणजे आजच्या काळामध्ये नात्याचं स्वरूप खूप बदलतं आहे ना। आधी नात्यांमध्ये भावना जिव्हाळा निस्वार्थपणा असायचा, पण आता अनेक नात्यांमध्ये स्वार्थ मिसळलेला असतो ना। लोक अनेकदा तुमच्याशी जवळीक ठेवतात, पण त्यामागे काहीतरी अपेक्षा असते। जितका स्वार्थ जास्त ना, तितकं प्रेम दाखवलं जातं। पण असं एक विचित्र वास्तव आहे, ते आज आपण पाहणार आहोत। जेव्हा तुम्ही कोणासाठी उपयोगी असता तेव्हा तुम्हाला महत्त्व दिलं जातं, पण जेव्हा तुमच्याकडे देण्यासारखं काही राहत नाही ना, तेव्हा तेच लोक हळूहळू दूर जाऊ लागतात। असं का होतं बरं? याच गोष्टीमुळं आपण अनेकदा गोंधळून जातो ना।
कोण आपलं आहे, खरं आहे किंवा खोटं आहे, कोण फक्त वेळेपुरतं सोबत आहे, पण याचं उत्तर लगेच मिळत नाही. त्यासाठी वेळ लागतो ना, अनुभव लागतो आणि कधी कधी वेदनादायक प्रसंगातून सुद्धा जावं लागतं. जीवनात योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं असतं, पण त्यातूनही महत्त्वाचं असतं तो निर्णय योग्य वेळेला घेणं. कारण योग्य निर्णयसुद्धा चुकीचा ठरू शकतो ना. जर तो खूप उशिरा घेतला तर वेळ निघून गेल्यावर घेतलेले निर्णय अनेकदा पश्चातापच देतात ना. म्हणून आयुष्यामध्ये वेळेची किंमत ओळखणं खूप गरजेचं आहे. उदासी हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे ना. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा काळ येतो जेव्हा सगळं असूनही मनात एक रिकामेपणा जाणवतं. ही उदासी आपल्याला खूप काही शिकवते. ती आपल्याला दुसऱ्यांच्या भावनांची किंमत समजावते. जेव्हा आपण स्वतः दुर्लक्षित होतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की एखाद्याला इग्नोर करणं किती वेदनादायक असू शकतं बरं. शब्दांनी केलेली दुखापत आहे ना, कदाचित लवकर भरून निघू शकते, पण दुर्लक्षानं दिलेली जखम खूप खोलवर जाते ना. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही, पण आपण स्वतःशी प्रामाणिक राहू शकतो. आपण जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहतो ना, तेव्हा बाहेरचं जग आपल्याला समजतं किंवा यात काही फरक पडत नाही. कारण त्या क्षणी आपण स्वतःला समजलेलं असतं आणि तीच खरी शांती असते ना. जीवन हा अनुभवांचा संग्रह आहे. कधी गोड, कधी कडू, तर कधी मनाला हादरून टाकणारा. या प्रवासामध्ये आपण अनेक प्रकारच्या लोकांना भेटत असतो. काही आपल्याला समजून घेतात, साथ देतात, तर काही असेही असतात जे आपल्याला फसवतात ना, आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतात आणि शेवटी आपल्या आयुष्यातून निघूनच जातात ना. पण या सगळ्या अनुभवातून आपण शिकतो ना, मजबूत बनतो आणि स्वतःची खरी ओळख शोधतो. पण भगवंत आहे ना, त्याचीच साथ देतो ना, जो दुसऱ्याला फसवत नाही. तुम्ही दुसऱ्याला जर फसवत राहिलात ना, किती दिवस फसवाल बरं. एक दिवस आहे ना, जेवढं तुम्ही फसवून कमावलेलं आहे ना, त्या सर्व नाश होणार आहे. आणि सर्वनाश झाल्यानंतर आपल्याला काही किंमत राहणार आहे का बरं? काहीच नाही. धोकेबाज लोकांची एक खासियत असते ना, ते आधी तुमचा विश्वास जिंकतात, तुमच्या जवळ येतात आणि मग योग्य वेळ साधून तुम्हाला धोका देतात ना. पण त्याहून वेदनादायक गोष्ट म्हणजे धोका दिल्यानंतर ते स्वतःला बरोबर ठरवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे असत्य कधी मी असत्य आहे असं बोलतं का बरं? असत्य आहे ना, सर्वांसमोर ते बोलत फिरतं मी सत्य आहे, पण खरं कधी खोटं आहे असं कधी बोलतं का बरं? खरं ते खरंच असतं, सत्य ते सत्यच असतं, ते दुसऱ्याला सांगावंसं वाटत नाही. म्हणून परिस्थितीचा किंवा इतर कारणांचा पाढा वाचतात, जणू काही त्यांनी केलेलं चुकच नव्हतं. अशा लोकांपासून सावध राहणं खूप गरजेचं आहे ना. तुमची वेळ, तुमच्या भावना शेवटी वायाच घालवतात ना, आणि शेवटी तुम्हालाच दोष देतात. म्हणून जीवनामध्ये कधीकधी आपल्याला दुसरी संधीसुद्धा मिळते. ही संधी खूप मौल्यवान असते ना, कारण ती आपल्याला आपली चूक सुधारण्यासाठी आलेली असते. पण अनेकदा आपण ती चूक पुन्हा करतो, कदाचित भावनांमुळं, कदाचित सवयीमुळं किंवा कदाचित आशेनंसुद्धा करतो ना. पण हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की दुसरी संधी ही जुन्या चुका पुन्हा करण्यासाठी नसते, तर त्या चुका टाळण्यासाठीच असते ना. जर आपण त्या संधीचा योग्य उपयोग केला नाही तर आपण पुन्हा त्याच वेदनेमध्ये अडकतो. जेव्हा माणसाची वेळ बदलते ना, म्हणजेच तो प्रगती करतो, यशस्वी होतो किंवा सुधारतो, तेव्हा सगळेच आनंदी होतात असं नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेकदा परक्यांपेक्षा आपलेच लोक जास्त जळत असतात. हे ऐकायला कठीण आहे, पण वास्तव सत्य आहे. कारण काही लोकांना तुमचं यश पचत नाही, त्यांना तुमची प्रगती पाहून आनंद वाटत नाही, उलट त्यांना अस्वस्थ वाटतं ना.
त्यामुळं अशा वेळी कोण तुमच्यासाठी खरं आनंदी आहे आणि कोण फक्त दिखावा करतो आहे हे ओळखणं खूप गरजेचं आहे ना. या रात्रीच्या शांततेमध्ये आहे ना, विशेषतः 12 वाजेनंतर जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं ना, तेव्हा आपलं मन जागं असतं. त्या वेळेला आपण विचार करायला लागतो. भूतकाळातील घटना, लोक, आठवणी आणि आश्चर्य म्हणजे नेमके तेच लोक आठवतात ज्यांनी आपल्याला सर्वात जास्त दुखावलं असतं, ज्यांनी आपल्या आयुष्याचे 12 वाजवलेले असतात. तेच आपल्या मनामध्ये पुन्हा पुन्हा येतात ना. हे कदाचित आपल्या मनाचं वैशिष्ट्य आहे. ते जास्त वेदनादायक गोष्टींना जास्त वेळ लक्षात ठेवतं. पण या सगळ्या अनुभवांमध्ये एक सकारात्मक गोष्टही आहे. जर तुमची नियत साफ असेल ना, तर म्हणजेच तुमचा हेतू प्रामाणिक असतील, तर जरी तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत असाल तरी शेवटी तुम्ही योग्य ठिकाणीच पोचता ना, कारण तुमचा हेतू चांगला असतो. जीवन कधी कधी आपल्याला वळण देतं ना, चुकीचे रस्ते दाखवतं. पण जर तुमचं मन स्वच्छ असेल तर ते तुम्हाला योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे तुमच्या नात्याबद्दल बोलायचं झालं ना, तर जोडीदार हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. अनेक लोक विचारतात की आदर्श जोडीदार कसा असावा बरं. त्याचं उत्तर खूप सोपं आहे. जोडीदार असा असावा जो एकदा तुमचा हात धरतो तो कधीच सोडत नाही. आपल्या जीवनात सुद्धा आपल्याला भेटलेली अर्धांगणी असेल किंवा आपला पती असेल, आपल्या इच्छा विरुद्ध काही करत नाही, कारण आपल्या जीवनामध्ये समर्थ कृपा आहे ना. आपल्या जीवनामध्ये भगवंत आहे. आमच्या जीवनामध्ये रोज 2 वेळची उपासना होते. भगवंत आमच्या जीवनामध्ये संध्याकाळी येतो, भगवंत आमच्या जीवनामध्ये सकाळी येतो, संध्याकाळी आमच्या जीवनामध्ये लक्ष्मी माता येते. म्हणजे आमच्या जीवनामध्ये आहे ना, सर्व काही टेन्शन घेण्यासारखं नाही, सर्व काही ओके आहे. म्हणजे जीवनामध्ये किती जे अडचणी आल्या ना, किती लोकांनी विरोध केला, तरी त्याचा तुमच्यावर विश्वास कायम राहायला हवा. कारण नातं फक्त प्रेमावर टिकत नाही, ते टिकतं विश्वास, समजूतदारपणा आणि साथ यावर टिकतं. आजच्या काळामध्ये अनेक नात्यांमध्ये स्वार्थ दिसतो ना. लोक एकमेकांना भेटतात, बोलतात, जवळ येतात, पण त्यामागे काहीतरी अपेक्षा असते. अशा नात्यांचा खरा अर्थ नसतो. स्वार्थापोटी तयार केलेलं नातं, स्वार्थापोटी तयार झालेलं नातं कधीच टिकाऊ नसतं. कारण जिथे स्वार्थ संपतो ना, तिथे नात्यानंतर सर्व काही संपून जातं. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणं आणि खऱ्या निस्वार्थी नात्यांना जपणं खूप गरजेचं आहे ना. या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट मात्र सर्वात महत्त्वाची आहे, तो म्हणजे आत्मसन्मान. तुमच्या भावना किती खोळा असतात ना, किती प्रामाणिक असल्या तरी त्यांच्यापेक्षा तुमचा आत्मसन्मान जास्त महत्त्वाचा आहे. कारण जर तुम्ही स्वतःचा सन्मान गमावला तर बाकी सगळं गमावण्यासारखं आहे ना. अनेकदा नातं टिकवण्यासाठी, एखाद्याला खुश ठेवण्यासाठी स्वतःला कमी लेखतो, स्वतःच्या भावना दाबतो, पण हे चुकीचंच आहे ना. आत्मसन्मान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं, स्वतःला त्या ठिकाणी ठेवणं जिथे तुमची कदर केली जाते ना. जर एखादं नातं तुमचा सन्मान करत नसेल, तुम्हाला दुखावत असेल, तर त्या नात्यापासून दूर जाणं हे योग्यच आहे ना. कारण कोणतंही नातं इतकं महत्त्वाचं नसतं की त्यासाठी तुम्ही स्वतःला हरवून बसाल. म्हणजे जीवन आपल्याला अनेक वेळा तोडतो, पण प्रत्येक वेळी ते आपल्याला काहीतरी शिकवतं ना. धोके, अपयश, नाती, आठवणी हे सगळं आपल्या आयुष्याचा भाग आहे. पण या सगळ्यातून आपण काय शिकतो हे महत्त्वाचं आहे ना. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं मन स्वच्छ ठेवा, तुमची नियती प्रामाणिक ठेवा आणि तुमचा आत्मसन्मान कधी गमावू नका. कारण ह्याच 3 गोष्टी आहेत ना, तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मजबूत ठेवतील. त्याचं नातं जास्त काळ टिकतं जिथे पैशांचा व्यवहार कमी असतो आणि प्रेमाचा व्यवहार जास्त असतो ना. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत अंतर जाणवू लागेल
तेव्हा तुम्ही स्वतःहून लांब झालेलं बरं. आयुष्यामध्ये जेव्हा वाईट वेळ घेरते ना, तेव्हा आपलेच लोक पाठ फिरवतात. म्हणजे माझं हृदय थोडं दगडाचं असतं, मग कितीही जखमा झाल्या असत्या तरी मला काहीच फरक पडला नसता. म्हणजे चुका हा जीवनाचा भाग आहेत, पण त्या मान्य करण्याची हिंमत फार कमी लोकांकडे असतं ना. बघा, आपण या आयुष्यामध्ये जगत असतो ना, अशी बरीच लोक आपल्याला आयुष्यामध्ये भेटतात. माझंच खरं, मी सर्व करतो, म्हणजे माझं भ्रांतीचं ओझं करून करून हा अहंकार एवढ्या शिगेला पोचतो ना, त्याच्या जीवनामध्ये दुःख त्याची साथ सोडत नाही. आणि एक वेळ मृत्यूची येते ना, मग आयुष्यामध्ये आपण काय जगलो बरं. म्हणून जगायचं आहे ना, प्रेमाने जगा. तुमच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यामध्ये आहे ना, अशी एखादी व्यक्ती निवडा जिला तुमच्याशिवाय दुसरं कोणीही आवडणार नाही. चांगल्या माणसाला समजून घेण्यासाठी चांगलं हृदय हवं, डोकं नाही. कारण डोकं नेहमी शंका घेईल ना, पण हृदय नेहमी प्रेम पाहिल. एका घरामध्ये एकत्र राहणं म्हणजे कुटुंब नव्हे, तर एकत्र जगणं, एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांची काळजी करणं म्हणजे खरं कुटुंब आहे ना. म्हणजे जर कोणी तुमच्यावर रागवत असेल आणि त्याला गर्व असेल की तुम्ही त्याला म्हणवून घ्याल, तर त्याचा तो गर्व कधी मोडू देऊ नका. ज्या दिवशी आपण स्वतःला ओळखतो त्या दिवशी दुसऱ्यांच्या मतानं आपल्याला काही फरक पडत नाही. निसर्गानं काय काळ दाखवला आहे ना, पहा, जो आजारी पडेल ना तो एकटा राहील आणि जो एकटा राहील तो आजारी पडणार नाही. म्हणजे तुमची ओळख मोठ्या लोकांमुळे नाही, तर संकटात साथ देणाऱ्या लोकांमुळे असायला हवी ना. जो माणूस आपल्या मनातील वेदना बोलून दाखवू शकत नाही ना, त्याला सगळ्यात जास्त राग येतो. शांत राहून दिलेलं उत्तर समोरच्याला पूर्णपणे हरवून सोडतं ना. म्हणून ज्या माणसाच्या ठाई अहंकार असतो तो ना चांगला प्रेमी बनू शकतो ना चांगला मित्र बनू शकतो. कोणतीही सवय इतकी मोठी नसते ना की ती सोडता येणार नाही. फक्त मनापासून एक खंबीर निश्चय असणं गरजेचं आहे. चूक आणि बरोबर असं काही नसतं. तुझ्यासाठी तू योग्य आणि माझ्यासाठी मला शांत राहायला आवडतं, पण त्याला माझी कमजोरी समजू नका. आधी स्वतःकडे लक्ष द्या आणि मग जगाला ज्ञान द्या ना. म्हणजे तडजोड हिशोबाची केली जाते, नात्यांची केली जाते का बरं? अजिबात नाही. म्हणजे काळासोबत चालणं गरजेचं नाही, तुम्ही सत्यासोबत चाला. पण आजचा मनुष्य काय म्हणत असतो बरं? आपण काळासोबत चालायला हवं, पण सत्यासोबत कोणी चालतो का बरं? कोणीच नाही. म्हणजे तुम्ही सत्यासोबत चाललात ना, तर एक दिवस काळ तुमच्यासोबत चालेल. आम्ही सुद्धा विचार करतो ना की आता लोकांशी सडेतोडपणे वागावं, कारण सगळ्यांची कदर करता करता आम्ही स्वतःचीच कदर करून बसलो आहोत, कदर हरवून बसलो आहोत. दुर्लक्षित होण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं. ज्यांच्या निष्ठेवर आम्हाला गर्व होता त्यांना आम्ही बदलताना पाहिलंय. परिस्थिती बदलली ना की लोकांचे अंदाजसुद्धा बदलतात, रंगसुद्धा बदलतात. आणि आजच्या युगामध्ये खरं प्रेम हरत चाललंय ना, आणि तेच लोक आनंदी आहेत जे 10 ठिकाणी तोंड मारत आहेत. म्हणजे दिखाऊ प्रेम करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. माझं हृदय तिथे चुकेल ना जिथे माझ्या भावनांची कदर होईल. थोडक्यात आपण जीवन जगतो ना, जर आपल्या जीवनामध्ये भगवद्गीतेचा जर आधार घेतला ना, तर तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. हे नक्की जीवन जगावं कसं? आपल्या या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येक ठिकाणी आपल्याला धोका मिळत असतो, प्रत्येक ठिकाणी आपल्याचा अपमान होत असतो. हे होतं का बरं? कारण आपण हे जीवन कसं जगावं हे समजून घेतलेलं नाही. फक्त पैसा कमावणं हे जीवन आहे का? फक्त गाडीमध्ये फिरणं हे जीवन आहे का? जिथे आपल्याला इज्जत नाही ना, जिथे आपला अपमान होत असतो, तर काय आपलं जीवन चांगलं असेल का बरं? कधीच नाही. असं जीवन जगावं. आपल्याकडे जरी धन नसलो तरी लोकांनी आपल्याला इज्जत द्यावी. श्रीमंत माणसाला तर सर्वच इज्जत देतात, पण ज्याच्याकडे धन नाही तो बेधन आहे.
त्याला जर कोणी इज्जत देत असेल ना, तर ते खरं तुमचं आयुष्य आहे. हे आयुष्य आहे ना, कमवायला खूप वेळ लागतो. या आयुष्य कमवायला मनुष्याला कर्मामध्ये राहावं लागतं. आणि जो कर्मामध्ये राहतो ना, तो भक्तिमार्गामध्ये सुद्धा राहतो. त्याला वेगळी भक्ती करायची गरज नाही. म्हणून आयुष्य जगायचं असेल ना, तर निवांत जगा. निर्मळ मन ठेवा. मनामध्ये भगवंताला यायला जागा ठेवा. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, जास्त चिंता करणं सोडून द्या. निस्वार्थ भावनेने जगा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.